मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। आपण भगवद्गीतेचा दुसरा अध्याय पाहतो आहोत। सांख्ययोग ज्ञानाचा अध्याय आहे। प्रत्येक श्लोक महत्त्वाचा आहे, तसा गीतेचा प्रत्येक श्लोक महत्त्वाचा आहे। तथापि काही श्लोकामध्ये साधनेच्या दृष्टीनं आपल्याला जे विशेष सांगितलेले आहे ते आपण समजून घेत आहोत। आपण पाहिलं की अर्जुनाला भगवंत उपदेश करतायत। सामान्य तत्वज्ञान काय आहे ते आतापर्यंत सांगितलं। आता या पुढच्या श्लोकामध्ये अर्जुनाला वैयक्तिकरित्या काही उपदेश भगवंतांनी केलेला आहे, तो आपण पाहणार आहोत। 31व्या श्लोकापासून भगवंत त्याला सांगतायत, स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुं अर्हसि। तू क्षत्रिय आहेस, तुझा स्वधर्म काय आहे तू लक्षात घे। क्षत्रियांना धर्मयुद्ध हे विहित कर्म आहे आणि रणांगणात आल्यानंतर मोठ्या धैर्याने त्याला तोंड देणं हे त्याचं काम आहे। तेव्हा हा स्वधर्म हा आपल्याला तारक आहे, त्यामुळे तो त्याज्य ठेवता येत नाही। जेव्हा जेव्हा स्वधर्म आपल्या पुढे येतो तेव्हा पुढे त्याचा परिणाम काय ह्याचा विचार न करता तो स्वधर्म आपल्याला पार पाडायचा आहे। जैसे मार्गेची चालता आपावो न पवे सर्वथा का दीपाधारे वर्तता नाडळीजे तया परिपार्था स्वधर्मे रहाटिता सकळ काम पूर्णता सहजे होय, असं त्यांनी म्हटलंय। जीवनामध्ये जे काही ध्येय आपल्याला गाठायचं असेल त्या गाठण्यासाठी आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे ते उत्तम प्रकाराने करायला पाहिजे। म्हणून इथं भगवंत त्याला सांगतायत की तुझ्या वाट्याला आलेले हे जे धर्मयुद्ध आहे हे जर तू योग्य त्या प्रकाराने करत गेलास तर इह आणि पर दोन्हीच्या ठिकाणी तेच तुला हिताचं आहे। पण ते कसं करायचं आहे? निष्कपटा व्हावे, मनात कपट ठेवू नको, उसिना घाई झुंजावे। पण झुंजायचं आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सौम्यपणा उपयोगी नाही आहे। जे काही शौर्य धैर्य आपल्याजवळ असेल त्या तेजाने ते लढायला पाहिजे। तर त्याप्रमाणे तू तिथं लढ, मोठ्या आवेशाने लढ, परंतु परिणाम काय होणार आहे हे विचार करण्याचं तुला काही कारण नाही आहे। 32व्या श्लोकात भगवंत म्हणतात, रज्जिच्छया योपचोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम। या युद्धाच्या निमित्तानं स्वर्गद्वारच जणू तुला खुलं झालेलं आहे। पण क्षत्रियांच्या बाबतीत असं आहे की रणांगणात त्याला मरण येणं, वीरवृत्तीनं मरण येणं हे त्याच्या दृष्टीनं स्वर्गाचं द्वार उघडल्यासारखं आहे। आणि इथं तर हे धर्मयुद्ध चाललेलं आहे। तशी कोणीही व्यक्ती जन्माला आली की तिला मृत्यू हा आहेच। मग हंतरुणावर पडून आजारी पडून मृत्यू येण्यापेक्षा लढता लढता जर तो धारातीर्थी पडला तर त्याला फार मोठं महत्त्व आहे। आणि म्हणून त्या तऱ्हेने असं म्हटलंय की सुदैवानं बरंच पुण्य कुठंतरी घडलेलं आहे आणि त्यामुळे क्षत्रियांच्या दृष्टीनं हे लाभ आहे की युद्धामध्ये त्याला उभं राहता येत आहे आणि शत्रूची झुंज देता येते। त्यामुळे ही यदृच्छया प्राप्त झालेली ही जी गोष्ट आहे हे धर्माचं निदानच जणू प्रगट झालेलं आहे। या ठिकाणी तू माघार घेऊ नको। रणांगणात आलेला आहेस, लढण्याचं ठरलेलं आहे, या ठिकाणी तू माघार घेऊ नको। त्याला त्यांनी असंही म्हटलेलं आहे की अचानक तोंड उघडावं आणि तोंडामध्ये अमृत पडावं हे जितकं भाग्याची गोष्ट आहे तसं हे रणक्षेत्र तुझ्यासमोर भाग्य उघडून उभं राहिलंय, तेव्हा इथून तू मागं वळू नको। अथ चेत त्वम इमं धर्मं संग्राम्यं न करिष्यसि। हा धर्म संग्राम जो आहे तो तू केला नाहीस तर मात्र पापम अवाप्स्यसि, तुझी कीर्ती जाईल। स्वधर्माला तू तोंड फिरवलंस असं होईल आणि कीर्ती जाणार आहे। तेव्हा हे धर्मयुद्ध तुला करायला पाहिजे। स्वधर्माचं पालन केलं नाही तर पाप लागतं। स्वधर्म केलं तर ते कर्तव्यच आहे, करायलाच पाहिजे।
आणि स्वधर्म केल्याने पुण्य असं नसून ते जर टाकलं तर पाप आहे. त्यामुळे तू स्वधर्म कर. नाही केल्याने तुझी आत्तापर्यंतची जी कीर्ती मिळाली होती ती सगळी धुळीला मिळेल. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तू तुझं स्वधर्म कर्म कर. अकीर्तीचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चा कीर्तीर मरणात अतिरिच्यते. तू जर इथून रणांगणातून पाठ दाखवून निघून गेलास तर सर्व जग तुझी दुष्कीर्ती गाईल. आत्तापर्यंत मिळालेली कीर्ती तर जाईल आणि दुष्कीर्ती तुझ्या मागे. तू दया करुणा दाखवून इथून बाहेर पडणार आहेस, परंतु तुझा हा विचार त्यांना मानवणार नाही. आणि संभावित किंवा सज्जनाला मरण बरं पण आपली अपकीर्ती नको असं वाटत असतं. आणि त्यामुळे हे जे काही आहे हे तुझा घात करणार आहे, तुझी कीर्ती घालवणार आहे. त्यामुळे तू हा विचार सोडून दे. कारण तुला ह्या वेळेला काय झालेलं आहे, कारुण्याने तुझं मन व्यापलेलं आहे आणि म्हणून तू शस्त्र खाली ठेवलेलं आहेस. तुझे जे वैरी आहेत त्यांना हा तुझा जो भाव आहे हा लक्षात येणार नाही. तुझ्यामध्ये सत्वगुण आलेला आहे, तू मुळात सत्वगुणी आहेस आणि आता नको त्या वेळेला करुणा आलेली आहे. तुझ्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे काय करावं आणि काय नाही. आणि त्यामुळे तुझा हा जो भाव आहे की स्वजनांना मी कसं मारू, ते तुझे वैरी म्हणून स्वजनच आहेत, ते जे समोर उभे आहेत त्यांना तुझा हा भाव लक्षात येणार नाही आणि ते तुझ्यावर दुर्वचनांची लाखोली वाहतील. तुझं जी कृती आहे त्या कृतीचा विपर्यास होईल आणि तू पळून तुला देणार नाहीत. आणि जर तू पळायचं ठरवलंस तर तुला ते वेढतील, चारी बाजूनी तुझ्यावर हल्ला करतील. म्हणजे तू त्यांना मारणार नसलास तरी ते तुला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि समजा तू त्याच्यातून निसटलास तरी तुला वाट्याला इतकं लाजिरवाणं जीर्ण येईल की तुला असं वाटेल की ह्यापेक्षा मरण बरं असतं. मरणाहून वाईट अशी स्थिती तुझी होईल. म्हणून सांभाळ. भगवंत नाना अंगाने त्याला सावध करायचा प्रयत्न करतायत. ते पुढच्या श्लोकामध्ये म्हणतायत, हे वैरी जे आहेत ते संधी साधून भलते शब्द अपशब्द तुझ्याबद्दल उच्चारतील. तू भिवून बिळून गेलास असं म्हणतील. अर्जुन भ्याला रे भ्याला अशा तऱ्हेचं बोलते आणि सभ्य मंडळी उच्चारत नाहीत अशा तऱ्हेचे शब्द तुझ्याबद्दल उच्चारतील. ते तुला सहन होणार नाहीत आणि सहन झाले नाहीत म्हणून तू नाईलाजाने हातात शस्त्र घेशील आणि पुन्हा त्यांच्याशी लढायला तयार होशील. असं सगळं करण्यापेक्षा आत्ताच रणांगणात उभा आहेस, आत्ताच शूरपणाने झुंजत का नाही आहेस. समजा जिंकलंस राज्य मिळेल, नाही जिंकलं स्वर्गाचं दार उघडेल. पुन्हा पुन्हा भगवंत त्याला ही गोष्ट सांगतायत. तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चया. युद्धाचा निश्चय कर आणि उठ, शस्त्रधारण कर. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. तुला लढताना वैरी ठार मारते आणि समजा जर त्यांनी मारलं तर सहज स्वर्गाचं दार उघडेल आणि विजयी झालास पृथ्वीचे राज्य तुला मिळेल. निश्चयाने लढ. स्वधर्मामध्ये दोष कोणता येतो, त्याचा जर हेतूकडे लक्ष दिलं तर होईल. कशासाठी मी करतो आहे, त्याच्यामध्ये स्वार्थाचा हेतू जर असेल तर ते स्वधर्म कर्म हे दूषित ठरतं. म्हणून तू हेतू कुठलाही धरू नकोस. झुंजणं एवढं काम तू कर. परिणाम काय आहे त्या परिणामाकडे तुला बघायचं कारण नाही. तुझं काम तू कर. 38व्या श्लोकात भगवंत म्हणतात, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि. तुला पाप लागणार नाही. त्याला जी पापाची भीती होती, हे कर्म केलं ह्यांचा वध केला तर मला पाप लागेल आणि तू जोडलेला हातचा जाशील याची चिंता अर्जुनाला होती. म्हणून भगवंत पुन्हा सांगतायत, तुला पाप लागणार नाहीये. पण कशा तऱ्हेनं तू लढ. तुझी भूमिका काय पाहिजे, मनाची बुद्धीची स्थिती काय पाहिजे. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. सुख प्राप्त झालं त्याच्यामध्ये हर्ष मानून हुरळून जाऊ नकोस आणि दुःख झालं तर दुःखात खेद मानून त्या ठिकाणी असा निराश होऊन बसू नकोस. जय पराजय, लाभ अलाभ हे दोन्ही समान मान आणि हातात धनुष्य घे. रणामध्ये जय अथवा मृत्यू, पुढे काय होईल आत्ता कशाला विचार करतोयस. आत्ता ह्या क्षणात काय करायचं ते ठरव. आणि संत आपल्याला नेहमी हे सांगत असतात की मागचं काय घडलं, भूतकाळाचं चिंतन नको, भविष्य काळाची चिंता नको. आत्ता ह्या क्षणात जगायला शिका. लिव्हिंग फ्रॉम मोमेंट टू मोमेंट. आत्ता ह्या क्षणात मी काय आहे, माझं स्वरूप काय आहे, माझ्या समोरचं कर्तव्य काय आहे, एवढ्या पुरतंच मर्यादित राहून आपण काम करायला पाहिजे. नाहीतर अनेक गोष्टीचं चिंतन करता करता
आपलं जे भगवंताचं चिंतन आहे ते बाजूला राहतं. त्यामुळे हे करू नये असं संत पुन्हा पुन्हा आपल्याला सांगत असतात. तसंच इथं भगवंत आपल्याला म्हणतात की स्वकर्म करताना जे स्वभावता प्राप्त होईल ते तू सहन कर. आणि ह्या भूमिकेनं ह्या विचाराने जर तू लढलास तर दोष लागणार नाही की लढणं हे माझं काम आहे. एवढी दृष्टी ठेव. आपण या उचिता स्वधर्मे राहाटता जे पावे ते निवांता साहोनी जावे. आपलं कर्म करत असताना आपल्या वाट्याला जे काही येईल ते निवांतपणे सहन करावं. 39व्या श्लोकात म्हणतात एषा ते भीता सांख्ये. हे सगळं तुला जे सांगतोय ना हा ज्ञानयोग तुला मी थोडक्यात सांगतो आहे. इथून भगवंत त्याला बुद्धियोगाच्या बद्दल सांगताय, ज्ञान सांगताय की जे काही कर्म करायचं आहे ते कर्माच्या पाठीमागे ज्ञानाची भूमिका असू दे. तू योगयुक्त हो, तू ज्ञान समजून घे, तू कोण आहेस, विश्व काय आहे, परमात्मा काय आहे, सगळ्या गोष्टी नीट समजून घे, आपल्या कर्तव्याची जाणीव करून घे. आणि मग तू जे करशील ते करणं तुला मोक्षाच्या दारात घेऊन जाणार आहे, पण कोणत्याही तऱ्हेची अपेक्षा न ठेवता. म्हणून लक्षात घे की देह हा विनाशीच आहे, पण आत्मा हा अज अविनाशी नित्य अनंत आहे. त्यामुळे ही ज्ञानाची भाषा पुन्हा पुन्हा सांगावी लागते की आत्मा जाणारा नाही आहे आणि देह जाणाराच आहे. आणि त्यामुळे इथं भगवंत म्हणतात बुद्धियोग जो आहे तो तुला मी स्पष्ट करून सांगतो की ज्या योगे कर्म करून कर्मबंधनात सापडणार नाहीस. भगवंतांनी शेवटपर्यंत सांगितलेलं आहे की कर्म करायलाच पाहिजे, कर्म टाकायचं नाही आहे. पण कर्म अशा पद्धतीनं करावं की ते कर्म तर होतं आहे पण त्या कर्माचं बंधन तर आपल्याला लागत नाही आहे. म्हणून त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर ते म्हणतात कर्मफलामध्ये आसक्ती नसावी. उपाधीत म्हणजे देहात राहायचं आहे परंतु आपण निरहंकार आणि अलिप्त असावं. हे होण्यासाठी साधनाच करायला लागते, विशेषतः ध्यानाची साधना करावी लागते. ध्यानाने आपण देहापासून वेगळे आहोत असा बोध होईपर्यंत हे निरहंकारिता ज्याला आपण म्हटलेलं आहे, अलिप्त असं जे म्हटलेलं आहे ते संभवत नाही. कारण तो देहामध्ये जीव इतका काही गुंतलेला आहे की तो देहालाच मी समजतो आहे. देहापेक्षा मी वेगळा कोणीतरी आहे हे शब्दाच्या अंगाने जरी कळलं तरी ते वेगळे पण अनुभवायला पाहिजे. आणि ते जोवर अनुभवता येत नाही तोपर्यंत साधक थोडा काही सावध असल्यासारखा वाटतो पण पुन्हा खाली येतो. तर हा बोध अखंड राहायला हवा असेल तर त्याची अनुभूतीच प्राप्त करून घ्यायला पाहिजे. 40व्या श्लोकात भगवंत म्हणतात नेहाभिक्रमनाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते. हा ज्या संसार भयापासून मुक्त व्हायचा असेल तर या बुद्धीमध्ये हा प्रकाश पडला पाहिजे. थोडक्यात सांगायचं म्हणजे बुद्धी जी आहे ती भगवंताच्या चरणी तुला स्थिर करून ठेवली पाहिजे. आणि भगवंतांनी पुढे देखील एका ठिकाणी सांगितलेलं आहे, अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धिम निवेशय. तू मन हे मीची करी माझी आ भजनी प्रेम धरी. ते पुन्हा पुन्हा सांगतायत की ज्या मन बुद्धीमुळे आपण देहभावावर येतो ती मन आणि बुद्धी जर भगवंताच्या ठिकाणी ठेवली किंबहुना बुद्धी म्हणे जर असा निश्चय केला की मला भगवंतच प्राप्तव्य आहे, बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये त्याचं लक्ष नाही आहे किंवा त्याच्यामध्ये तो गौणत्वानी घेतोय, सर्व गोष्टी करतोय आपल्या समोर आलेल्या, पण या सगळ्या कशासाठी करतो आहे तर जया ईश्वरा वाचून आणि लाणीच नाही ते एकची बुद्धी पाही असं म्हटलंय. पुढे भगवंत त्याच्यावरच म्हणतायत बोलताना की व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन. तू तुझी बुद्धी जी आहे ती व्यवसायात्मिका कर. सामान्यतः बहुशाखा ही अनंताश्च बुद्धयो अव्यवसायिना. सतबुद्धी ही एकच आहे. सतबुद्धी याचा अर्थ सतकडे नेणारी बुद्धी. सत जो परमात्मा त्याचा शोध घेणारी त्याच्या ठिकाणी रंगून राहणारी बुद्धी आहे. ही सतबुद्धी जर असेल तर ती आपल्याला ब्रह्मपदाचा मार्ग दाखवते. आणि जी दुर्बुद्धी आहे ती नाना विषयांचा वासनांचा आपल्याला मोह धरते. अशी जी अविवेकी बुद्धी आहे तिला आत्मसुख कदापि प्राप्त होत नाही. एका ठिकाणी म्हटलंय त्याने दीपकळिका म्हणजे दिवाची ज्योत जशी असते ती लहान असते पण प्रकाश देते, तशी ही सद्बुद्धी जर असेल तर ती लहान समजू नये. ती सद्बुद्धीचा जर विकास होत गेला तर तीच आपल्याला भगवंताच्या चरणी नेणारी आहे. म्हणून ते म्हणतायत पण काय आहे दुर्लभ जगी सद्वासना. ही सद्वासना फार दुर्लभ आहे, फार क्वचित एखाद्यामध्ये ती सापडते की भगवंत म्हणजे तो जन्माला आल्यापासून त्याला तो ध्यासच असतो
की मला भगवंतच प्राप्तव्य आहे, इतर कुठल्याही गोष्टीत त्याचं मन रमत नाही. आणि असं आपण संतांचं जीवन जर पाहिलं तर वयाच्या 8व्या 10व्या 12व्या वर्षी ते निघून गेले सद्गुरूंच्या शोधात आणि ते मोठे संत होऊन गेले. त्यामुळे ही जी बुद्धी आहे ही जन्मजन्माच्या साधनेने पुण्यकर्माने लहानपणात आपण प्रल्हादाचं उदाहरण बघूया, ध्रुवाचं उदाहरण बघूया. किती लहान वयात दैत्याच्या कुळात जन्म घेऊन देखील त्यांनी लहान वयामध्ये भगवत प्राप्ती करून घेतली. तर अशी जी सद्बुद्धी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. ती थोडीशी जरी असली तरी देखील ती प्रकाशमान होते, हळूहळू ती वर्धमान होते. म्हणून इथं म्हटलंय दुर्लभ जगी सद्वासना, जी परमात्माची अवधी, परमात्माच प्राप्तव्य आहे. जसं गंगेला कुठं मिळायचं आहे, सागरालाच मिळायचं आहे. म्हणजे गंगा जी उगमापासून निघाली ती इतक्या धावत वेगाने जात असते ती सागराला मिळण्यासाठी. तसा एखादा जीव असा असतो ज्याला सद्वासना असते, तो पहिल्यापासून त्याचं लक्ष जर असेल तर एकच असतं की मला भगवंत कधी भेटेल. म्हणून त्याच्या प्रत्येक कर्माचा मोहरा भगवंताकडे असतो. जो पाहतो, खातो, जेवतो, ऐकतो, चालतो, जी काही त्याची कर्म असतात सगळी, ती सगळी कर्म त्या एकाच दिशेनं जात असतात. अशी बुद्धी प्रगट व्हावी आणि ती तुझी व्हावी अशी अर्जुनाच्या बाबतीत भगवंत सांगतायत की अशी व्यवसायात्मका बुद्धी तू कर. त्याच्या पुढे दुसरी काही मंडळी असतात त्याच्या संबंधी भगवंत बोलून जात आहेत ह्या ठिकाणी की 42व्या श्लोकात म्हणतात यामिमाम पुष्पिताम. त्याच्यामध्ये ते म्हणतायत की वेदाला प्रमाण मानून काही मंडळी यज्ञयाग करणारे असतात, अगदी यथाविधी सगळं काही करतात, पण इच्छा काय असते, स्वर्गलोकींचे भोग भोगावे ही त्यांची इच्छा असते. म्हणजे कशासाठी यज्ञ करता असं जर म्हटलं तर स्वर्ग प्राप्तीची इच्छा असते. म्हणून अशी ही त्याला कामात मना असं म्हटलंय. आणि स्वर्ग परा, स्वर्गाची इच्छा करणारे हे सकाम कर्म करणारी ही जी मंडळी आहेत ती वेदांच्या प्रमाणे सर्व गोष्टी करताना दिसतात, परंतु जे केलेलं असतं त्याचा हेतू वेगळा असल्यामुळे त्यांचं पुण्य काय केलेलं सगळं वाया जातं. म्हणून कारण काय आहे तर ह्या सगळ्यातला भोगता जो यज्ञ पुरुष आहे या यज्ञ पुरुषालाच ते विसरतात आणि सकाम भक्ती करतात आणि म्हणून त्यांचं पुण्य सगळं त्या भोगासाठी खर्च पडतं. आणि अशी मंडळी आपल्याला दिसतात. आपण समजतो काही काही ते भाविक आहेत, काही कर्म करतायत, धार्मिक कृत्य चाललंय असं सगळं म्हणतात, पण भगवंत त्याच्यावरती मात्र बोट ठेवतात की हे जे धार्मिक कृत्य चाललेलं आहे या सगळ्यामध्ये कामनिक सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. आणि अर्जुनाला ते पुन्हा पुन्हा सांगतात किंवा सबंध गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये या ग्रंथातनं जर आपण पाहिलं तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट करताना एक भगवंताकडेच दृष्टी पाहिजे असं पुन्हा पुन्हा सांगायचं आहे. पण ह्या ठिकाणी ते म्हणतात की त्या यज्ञ मूळ जो यज्ञ पुरुष आहे त्याला विसरतात. आणि त्यामुळे उदाहरण असं दिलंय त्यांनी की कापुराचा ढीग रचावा आणि त्याला आग लावून द्यावी, म्हणजे मागं काय राहिलं. तसं पुण्य खर्ची पाडतात स्वर्गसुखासाठी. किंवा मिष्टान्न बनवलेलं आहे आणि त्याच्यात विष टाकलं, काय त्या मिष्टान्नाचा उपयोग आहे. त्याप्रमाणे अनेक प्रयत्न कष्ट घेऊन हे यज्ञ करतात, परंतु मूळ नारायणाचा विसर त्यांना पडतो. त्यामुळे केलेलं पुण्य जे आहे ते सगळं वाया जातं. कारण पुन्हा ऐहिक गोष्टींची अपेक्षा किंवा ज्या नश्वर गोष्टी आहेत त्यांचीच अपेक्षा करतात आणि त्याच्यासाठी सगळं पुण्य संपतं. म्हणून भगवंतांना ते अभिप्रेत नाही आहेत. आणि म्हणून ते असं म्हणतात की अशी मंडळी स्वर्गफल देणारी जी वचनं आहेत सांगितलेली, वेदावरली असतील, ग्रंथातली असतील, त्याला भुलतात, विषयासक्त होतात आणि मुख्य म्हणजे आत्मसुखाला पारखे होतात. भगवंत पुन्हा पुन्हा जे बोट दाखवत असतात ते ब्रह्मपद, आत्मसुख, स्वरूपबोध, इकडं जाण्यासाठी नरजन्म आहे, पण हे लक्षात येत नाही म्हणून ते पुन्हा पुन्हा लक्षात आणून देतात. आणि अर्जुनाला या ठिकाणी म्हणतात त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. महत्वाचा श्लोक आहे. कारण वेद जरी झाले तरी त्रिगुणात आले. अनेक गोष्टी वेदाने सांगितलेल्या आहेत, अनेक कर्म त्याच्यामध्ये आहेत, काय करायचं काय नाही सगळं सांगितलेलं आहे. परंतु ते सगळं जे सांगितलंय ते सत्व, रज आणि तम याच्यामध्ये येतं. आणि जर का स्वरूपबोध करायचा असेल, ब्रह्मप्राप्ती करून जर घ्यायची असेल तर त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. कारण त्रिगुणातीत ब्रह्मपदाचं दर्शन वेदानं देखील झालेलं नाही. म्हणून वेद देखील न इति असं म्हणत असतात. भगवंताबद्दल काय बोलायचं झालं तर ते पुन्हा कसं म्हणतात, नकारात्मक बोलतात की कसा आहे हो तो, असा आहे का नाही, असा आहे का नाही, मग कसा आहे सांगता येत नाही.
म्हणजे कोणत्याच तऱ्हेनं त्याचं विशिष्ट प्रकाराने वर्णन त्यांना करता येत नाही. म्हणून असं जे ब्रह्मपद आहे ते सोडायचं, ते जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुला पहिल्यांदा हे त्रिगुण सोडले पाहिजे. या त्रिगुणाच्या पलीकडे जर जाता आलंच तर त्या ब्रह्मपदाशी नातं जोडता येईल. म्हणून त्यासाठी साधकाने रज आणि तमोगुण कमी करून सत्वगुण पहिल्यांदा वाढवायला पाहिजे आणि मग सत्वगुणाच्याही पलीकडे जाऊन बसलं पाहिजे. त्यासाठी 14व्या अध्यायात म्हटलेलं आहे की मांच यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतित्येतान ब्रह्मभूयाय कल्पते. माझी जर अव्यभिचारी भक्ती केलीस तर तू त्रिगुणाच्या पलीकडे जाता येईल. म्हणून भगवंतानी काय व्हायला पाहिजे ते करण्यासाठी काय मार्ग आहे हे सर्व गीतेमध्ये पुन्हा पुन्हा सांगितलेले आहेत. आपण ते समजून घेतले पाहिजे. म्हणून इथं त्याला त्यांनी असं म्हटलंय की सर्व द्वंद्वातून म्हणजे पाप पुण्य सुख दुःख या सगळ्यातून बाजूला होऊन अविकारी असं जे सद्रूप आहे, असं जे ब्रह्मपद आहे त्याच्याशी तू आपला संबंध जोड, त्याच्याशी तू आपली तार जुळव आणि तिथं तू राहा, त्या स्थितीमध्ये राहा. आणि तसा जर तू त्या स्थितीत राहिलास तर तुला योगक्षेमाची चिंता करायचं काही कारण नाही आहे. मग भगवंत आहे म्हणून तू स्वस्वरूपात रंगून जाणं ही एकच अपेक्षा भगवंत करतायत आणि ते अर्जुनाला तीच ती गोष्ट ठासून सांगतायत. 46व्या श्लोकात ते म्हणतात यावान अर्थ उदपाने सर्वत संप्लुतोदके. वेदाबद्दल बोलत असताना इथेही त्यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा प्रळय काळ आलेला आहे आणि पाण्याने सगळं जग भरून गेलेलं आहे, आता जिकडे तिकडं पाणीच झाल्यानंतर विहिरीला महत्व काय आहे? कुणी जर विचारलं अहो विहीर कुठं आहे, आता काय महत्व आहे? जिकडे तिकडं पाणी भरलेलं आहे. म्हणजे त्या स्थितीमध्ये विहिरीला जे महत्व आहे तितकंच निजरूपामध्ये जो रंगलेला आहे त्याला वेदाचं महत्व आहे. वेदाच्या पलीकडे जाऊन बसला, स्वरूपावरच्या ठिकाणी गेलेला आहे. आता वेदात काय सांगितलेलं आहे याचा विचार करण्याचं कारण नाही. त्यामुळे वेदाचं महत्व काय आहे ते महत्व डावललेलं नाहीये, परंतु त्याचंही महत्व किती द्यायचं हे भगवंत याच्यात सांगताय. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा वृदः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.